लायन्स क्लब ऑफ ठाणे प्लॅटिनम आणि संकल्प नॅशनल मेडिकल रिसर्च अँड सोशल ट्रस्ट व इंडियन अकॅडमी ऑफ ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी महाराष्ट्र शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले। सर्वसामान्य जनतेमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने शरीरावर होणाऱ्या हानिकारक दुष्परिणामांविषयी योग्य ती माहिती व्हावी त्या दृष्टीने हिरानंदानी मेळोस ते काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मार्गावरती सकाळी 8 वाजता जनजागृतीपर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये युवक, रिक्षा ड्रायव्हर्स, वयोवृद्ध व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील चौकामध्ये मुखरोग आणि कर्करोग तपासणी शिबिर राबवण्यात आले होतं। त्याचा फायदा घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षा, टॅक्सी ड्रायव्हर तसेच अनेक युवतींना लाभ घेतला। तंबाखूचे व्यसन वेळीच सोडले तर साधारणपणे 80% लोक तोंडाच्या कर्करोगापासून स्वतःचा बचाव करू शकतात, असं प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख सुप्रसिद्ध मुखविकार तज्ज्ञ डॉक्टर उल्हास वाघ यांनी यावेळी केले। विशेष म्हणजे तंबाखूच्या दुष्परिणामांचे गांभीर्य लक्षात घेऊन उपस्थित असलेल्या अनेक व्यसनी व्यक्तींनी तंबाखूचे दहन करून तंबाखू सोडण्याची शपथ घेतली। या कार्यक्रमासाठी लायनचे किरण बुलियानी, लायन अनिल हिवराळे, लायन राजीव जावळे उपस्थित होते। डॉक्टर सुदेश सुवर्ण, सुनील निकम, राजीव कुलकर्णी, भीमराव भालेराव, महेंद्र मणी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष प्रयत्न केले। दरवर्षी 21 मे हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेमार्फत जागतिक तंबाखू विरोधी म्हणून पाळला जातो आणि जगभर पाळला जातो। आणि याचं म्हणजे कारण असं की संपूर्ण जगामध्ये किंबहुना भारतामध्ये जास्त तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्यामुळे होणाऱ्या शारीरिक दुष्परिणामांचं प्रमाण जे आहे ते आपल्याकडे जरा जास्त आहे। त्याचं कारण आपल्याकडे सर्वसामान्य माणसांमध्ये एवढंच नव्हे तर युवा पिढीमध्ये देखील तंबाखू सेवनाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। म्हणजे तंबाखू खाणं असो किंवा सिगारेट धूम्रपान करणं असो, तंबाखूची मिसळी लावणं असो, त्याचं प्रमाण आपल्याला देशामध्ये दिसतं आहे। त्याचे दुष्परिणाम देशामध्ये सुरुवातीला जे तंबाखू खातात किंवा जे सिगारेट ओढतात तर त्यांच्या तोंडामध्ये एक असा काळपट करणारा ज्याला लिकोप्लॅकी असं असतं आणि असे लिकोप्लॅकी जर तोंडामध्ये दिसला तर ते कर्करोगाची पूर्वसूचनाच असते। आपण जर विचार केला आपल्या शरीराच्या सगळ्या कर्करोगाचा किंवा कॅन्सरचा तर सर्वात जास्त प्रमाण हे तोंडाच्या कर्करोगाचं ऑलमोस्ट 48% एवढं हे तोंडाच्या कर्करोगाचं। आणि ह्या युवा पिढीला याचं वाचवण्यासाठी किंबहुना तंबाखू खाणारे लोक आहेत, तंबाखूचं व्यसन असणारे लोक आहेत, त्यांना तंबाखूमुक्त करण्यासाठी हा उपक्रम मी गेली 40 वर्ष राबवतो आहे। ह्याचं कारणच असं की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आता तंबाखूच्या वरती त्या पोळीवरती पण ओरल कॅन्सरचं चित्र असतं किंवा धूम्रपान हानिकारक असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं सिगारेटच्या पाकिटावर, पण तरी हे सगळं असूनही लोकांमध्ये हे व्यसनाधीनता दिवसेंदिवस आणि युवा पिढीमध्ये वाढते आहे। आपल्याला भारत देश जर सक्षम करायचं असेल तर त्याच्यासाठी युवा पिढी फार आवश्यक आहे की सक्षम युवा पिढी म्हणजे आरोग्यदायी युवा पिढी ही असणं आवश्यक आहे। जर त्यांना आपण ह्या असल्या घातक व्यसनांपासून जर परावृत्त करू शकलो तर नक्कीच आपला भारत देखील आपण एक सक्षम आणि चांगला बलाढ्य आपण करू शकतो असं मला विश्वास आहे। सकाळपासून आत्तापर्यंत जवळजवळ 560 लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 75% लोकांना जे काही आले म्हणजे त्याच्यात रिक्षा ड्रायव्हर्स आले, काही घरकाम करणाऱ्या स्त्रिया पण होत्या, त्यांच्यामध्ये देखील या तंबाखूमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते मी मगाशी म्हटलं की प्री कॅन्सरस लिजन हे त्यांच्यामध्ये आढळून आले आणि त्यांना त्याच्या प्रकारे आपल्याला त्यांचं समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग करण्यात आलं। इथे डॉक्टर सुदेश सुवर्ण माझ्याबरोबर आहेत, तर त्यांनी त्यांचं काउन्सिलिंग केलं आणि लोकांनी आपण स्वतःहून इथे तंबाखू जाळण्याचा कार्यक्रम केला। स्वतःच्या खिशातल्या पुढ्या काढून त्यांनी त्याच्यामध्ये गाळ्या हे त्याचं एक आजचं या कार्यक्रमाचं फलित म्हणावं लागलं। सकाळी आम्ही रॅली काढलेली होती जनजागृतीसाठी, ती सकाळी त्याच्यात बरेच बहुसंख्य युवती आणि हे प्रौढ नागरिक हे त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि त्याच्यानंतर लगेच मोफत मौखिक आरोग्य शिबिर ओरल कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प हा आम्ही सुरू केलेला आणि तो अत्यंत यशस्वीपणे झाला।